नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज आपण बनवणार आहोत पत्तागोबीची भाजी। पत्तागोबीची भाजी बनवण्यासाठी लागणार आहे लाल तिखट, हळद, भाजलेले शेंगदाण्याचे कूट, वाटलेला लसूण, कोथिंबीर, जिरे, मोहरी आणि मीठ। मी तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झालं, त्यामध्ये आपण जिरे, मोहरी टाकू, कढीपत्ता, वाटलेला लसूण हे हलवून घेऊ। यामध्ये बारीक चिरलेली कोबी टाकून घेऊ। ही व्यवस्थित परतून 2 मिनिटं झाकून ठेवू आपण। दोन मिनिटं झाले, आता आपण भाजी चेक करू आपली। बघा सॉफ्ट झाली एकदम। आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ। हळद, लाल तिखट, घरगुती मसाला टाकून घेऊ आपला, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर। आता हे व्यवस्थित मिक्स करू। चवीपुरतं मीठ। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। परत ही भाजी 2 मिनिटं झाकून ठेवायची आहे। कमी गॅसवर झाकून ठेवू। 2 मिनिटं झाले, मी गॅस बंद केला। तर बघा आपली तयार झाली आहे भाजी। पूर्णपणे शिजली आहे। बघा तयार झाली आपली पत्तागोबीची भाजी। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।